24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रीमंत दामोदर पंत या सिनेमाबद्दल आपण बोलतोय. खरं तर या नाटकात ज्यांनी अण्णाची भूमिका साकारलीच नव्हती तर गाजवली होती ते विजय चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर अलकाजीही आहेत. दोघांचंही स्वागत आहे झी 24 तासमध्ये. विजयजी, सगळ्यात आधी तुमच्यापासून सुरुवात करेन, कारण ती अण्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत आणि त्याच भूमिकेत पुन्हा एकदा सिनेमाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. काय सांगाल? नाही, नाटकाची जरा लाईन वेगळी होती. जरी म्हणजे थीम ती असली तरी फिल्ममध्ये समजा आता अलकाची आले आहेत, असे अनेक कॅरेक्टर वेगवेगळे आले, त्याच्यामुळे पुन्हा तो रोल फिरला गेला आणि आणखी मजा आली त्याच्यामुळे. नाटकापेक्षा असं एक बंदिस्त होतं, म्हणजे ते घरात खेळायचो, आता मी मैदानात खेळतो. अलकाजी, म्हणजे तुमच्याबद्दल जे सांगितलं जातं की ग्लिसरीनच्या बाटल्या सगळ्यात जास्त तुम्ही वापरल्यात, पण या फिल्म मध्ये एक वेगळी तुमचं एक वेगळं रूप पाहायला. अगदी अजिबात नाही, आणि याचं सगळं क्रेडिट मी केदारला देईन, कारण केदारने माझ्यावर तो विश्वास दाखवणं खूप महत्त्वाचं होतं. कारण मी बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ कॉमेडी फिल्म केली, कारण अशोकजी, लक्षा यांच्याबरोबर केल्या होत्या, पण बरीच जवळजवळ 10-15 वर्षाची गॅप झाली. विजयजींबरोबर पण बऱ्याच कॉमेडी फिल्म्स केल्या होत्या, पण खूप मजा आली. आणि सर्वात मी एन्जॉय केलं, म्हणजे शूट करताना एन्जॉय करतो की आता पुन्हा कधी आम्ही भेटणार ही उत्सुकता लागली होती. आणि आज त्यामुळे एवढं आनंद होतोय, सगळी टीम आम्ही भेटतोय याचा. खूपच मजा केली या शूटला. म्हणजे फिल्म तर सुंदर आहेच. मी एक तर नाटक पाहिलं नव्हतं मुळात. मला केदारने विचारलंही होतं, अलकाताई तू नाटक बघणार आहेस का? म्हटलं नको, मला काही माहितीच नाही, हे बरं आहे. फक्त मी त्या स्क्रिप्टप्रमाणे गेले आणि केदारच्या सजेशन्स आणि सांगणे त्याचा मला खूप उपयोग झाला. म्हणजे असं वाटतं की टायमिंग सेन्स किंवा एखाद्या डिरेक्टरकडनं काही शिकायला तो अजूनही बरं वाटतं की अशा लोकांकडनं काहीतरी शिकायला मिळतं. तर श्रीमंत दामोदर पंत हे नाटक पाहिलं आणि त्यात अण्णाची भूमिका जी आहे ती आजही आम्हाला लक्षात आहे. आणि त्यातली ती झलक आणि यातली झलक म्हणजे खरंच सुपर्ब आहे. म्हणजे तो परफॉर्मन्स तितकाच दमदार वाटला या प्रोमोजमध्येही. मग हे सगळं कसं काय मॅनेज होतं? नाही, एक तर मग जसं अलकाजी म्हणाल्या की केदार शिंदे असल्यामुळे ते सोपं पडतं, तो बरंचसं दाखवतो, ॲडिशन त्याचे असतात. आणि केदारचं म्हणजे कसं डोकं बघा की नाटक वेगळं, फिल्म वेगळी, असं लोकांच्या मनात येऊ नये. पण त्याने बरोबर अलकाजींना घेतलं की अलकाजी असल्यामुळे असं लोकांना वाटणार की अलकाजी मारतात आणि मग दामू चांगला होतो, ही सुद्धा लोकांना वाटेल. त्यामुळे परफेक्ट तिने कास्टिंग केलेलं आहे. आणि असंही आम्हाला कळतंय की अलकाजी जितक्या अशा साध्या सोजवळ दिसतात तितक्या त्या नाही आहेत, आणि शूटिंगच्या दरम्यान सगळ्यात जास्त मजा यांनीच केली. नाही, साध्या सरळ ह्या तुम्हाला लोकांना वाटतात, मी चांगलाच ओळखतो, त्याच्यामुळे मला बरोबर माहिती आहे. उलट मी त्यांना नाव ठेवलेलं कुसरुंडी म्हणून. त्यामुळे अलकाजी ते तुम्हाला दिसतात त्या अलका म्हणावं, मला काहीतरी अलका जी म्हणतात ना, एवढं खटकते, असं शिवी घातल्यासारखं वाटतंय. असं टीव्हीला नाही, नको ते असं फॉर्मॅलिटी. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते नाही आहे. अलका खूप वेगळी आहे, अशीच आहे अलका. ऍक्टिंग म्हणून ती रडते, पण बाहेर तशी नाही ती.
अण्णाची भूमिका तर आम्हाला माहिती आहे, पण या फिल्ममधल्या तुमच्या कॅरेक्टरविषयी जाणून घ्यायला आवडेल. ती खूप चांगली. एकतर भोळसटप्रमाणे मुलावर एवढं प्रेम करणारी आई ती दाखवलेली आहे की एकसारखी माझा मुलगा म्हणजे काही झालं तरी ग्रेट, म्हणजे त्याच्यासाठी ती नवऱ्यालाही बडबडत असते एकसारखी. एवढी ती मुलाच्या मागे मागे मागे, आणि 6 नंतर सगळेच त्या मुलासमोर जे काही सगळ्यांचं रूप पालटतं, तर त्यामुळे ते चेंजेस खूप छान होते. आणि ते दाखवण्यासाठी म्हणजे मी म्हणते सगळी टीम आमच्याबरोबर, खरंच एवढे ॲक्टर सेटवर, छोटे छोटे रोल्स केलेले पण आमचे सगळे ॲक्टर, सगळ्यांची नावं घेत नाही पण एका वेळी जवळजवळ 30-35 जणांचा ताफा असायचा. पण ते सगळं ट्युनिंग किंवा ते करवून घेणं, ह्याला कमांडिंग एक लागतं ना, ते केदारमध्ये चोख होतं असं मी म्हणेन. की ते सगळं बरोबर मॅनेज करायचं, सगळे तयार असायचे, सांगणं वगैरे ना त्याचं टायमिंग, की खूप मदत व्हायची त्या गोष्टीची. मी खरंच म्हणजे याचं क्रेडिट बरंच केदारलाच देईन. फिल्मसाठी तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट, आणि खरंच नक्कीच प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असणार आहे सिनेमा. तेव्हा इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.